कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या योगिता डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक शिवतेज डिजिटल CBCT इमेजिंग युनिटचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या युनिटचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा ज्योती रामदास कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तथा संस्थेचे संचालक सिद्धेश कदम प्रमुख उपस्थित होते. CBCT म्हणजेच कोन बीम कम्प्युटेड टोमोग्राफी या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे दात, जबडा आणि चेहऱ्याच्या हाडांचे त्रिमितीय तसेच अचूक निदान शक्य होणार आहे. इम्प्लांट, रूट कॅनल आणि जटिल दंत उपचारांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे. या सुविधेमुळे कोकणातील रुग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही. कमी वेळेत अचूक रिपोर्ट मिळाल्याने उपचार देखील जलद होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार असल्याने शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्राला देखील चालना मिळणार आहे. सगळ्या स्टाफचं पहिल्यांदा सगळ्यांना अभिनंदन आणि सगळे पत्रकार बंधूंना तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आणि मी अशा कार्यक्रमात कधी येत नाहीये. दोघं पहिल्यांदाच बसलोय आणि खूप पहिल्या वेळेला जे आम्ही कॉलेज सुरू केलं इथे, भाई आणि मी आणि योगिता, आम्हाला काही माहीत नव्हतं डेंटलचं हे काय कॉलेजचं असतं म्हणून. तर त्याप्रमाणे पुढे नंतर एवढं प्रयत्न करून चला एक भाईने एक मोठं हे उचललेलं ते ध्येय त्यांचं होतं ते पूर्ण केलं आणि या मुलांनी त्याला साथ दिली. त्यामुळे सगळ्यांचं मी अभिनंदन आणि माझ्या मुलांचं पण मला खूप खूप अभिमान वाटतो की त्यांनी हे बाईंचे सगळे कार्य काही सगळे जे संस्था आहेत ते पुढे न्यायचा प्रयत्न करतायत. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते, सगळ्या स्टाफचा पण. CBCT शिवतेज च्या युनिटच्या इनॉग्रेशनसाठी इथे आपल्या अध्यक्ष ज्योती रामदास कदम मॅडम आणि उपाध्यक्ष सिद्धेश ज्योती रामदास कदम सर उपस्थित आहेत. त्यांनी आपल्या आज CBCT मधील मशीनचे उद्घाटन केले, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. ही मशीन संदर्भात आपल्याला 3D इमेजिंग मोडॅलिटीमध्ये प्रत्येक ओरल मॅक्सिलोफेशियल रिजनचे इमेजिंगला हेल्प करते. आतापर्यंत आपण जे एक्सरेस घेत होतो ते सगळे 2 डायमेन्शनल इमेजिंग मध्ये होते, म्हणजे 2D प्रत्येक चेहऱ्याच्या फक्त 2 बाजू याच्यामध्ये दिसत होत्या. पण आता आपण इथे 3D इमेजिंग मोडॅलिटी आणली आहे, जी उत्तर कोकणामध्ये सर्वात पहिली आणि हाय एंड मशीन आहे. या मशीनचा आपल्याला प्रत्येक पेशंटला भरपूर फायदा होईल. आपण आतापर्यंत जे एक्सरेस लागायचे पेशंटला ज्या ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायचो त्यासाठी आपण रेफरल पनवेल किंवा रत्नागिरी मध्ये पाठवायचो. त्यामुळे पेशंटची भरपूर गैरसोय व्हायची, पेशंटला फार प्रवास करावा लागायचा आणि त्याची किंमत पण जास्त असायची. पण आपण आता हे संस्थेचं इन्स्टिट्यूट संस्थेचं असल्यामुळे आपल्या इथे कमी दरात तेच ट्रीटमेंट कमी वेळेत पेशंटला देऊ शकू आणि याचा पेशंटला भरपूर फायदा होईल, पेशंटचा वेळ वाचेल. हीच आमचा एक उत्तम प्रयत्न होता. अजून आपण विद्यार्थीगण आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे ऍडव्हान्स होते संशोधन पण इथे आपण प्रकल्प घडवून घेऊ. यासाठी या मशीनचा आम्ही मेन उद्देश होता, स्थापनेचा मेन उद्देश होता. सर्वप्रथम मी आज या ठिकाणी शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे अध्यक्ष माझे आई ज्योती रामदास कदम, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे CEO डॉक्टर हिमांगी पोळ, आमचे डीन डॉक्टर वर्षा जाधव आणि ह्या आज या ठिकाणी ज्या इक्विपमेंटचं ज्या इन्स्ट्रुमेंटचं आपण जे अनावरण केलेलं आहे त्यांची देखभाल ज्यांच्याकडे आहे ते आहेत डॉक्टर आदित्य दुपारे. त्यांच्या अंडरमध्ये ही जे इक्विपमेंट आपण या ठिकाणी अनावरण केलेलं आहे. खरं म्हणजे तर आज एक कोकणामध्ये मी असं म्हणेन की एक चांगला उपक्रम आज शिवतेज आरोग्य सेवा संस्था यांच्या मार्फत आपण आज इथे सुरू केलेला आहे. पण हे विसरून चालणार नाही की ह्याचं पहिलं पाऊल आदरणीय रामदासभाई कदम यांनी 2007 मध्ये हे पहिलं पाऊल उचललेलं आणि आज कोकणवासियांना आपण एक जगामध्ये जी सुविधा उपलब्ध होऊ शकते ती सुविधा आज कोकणामध्ये, खेड तालुक्यामध्ये, खेड शहरामध्ये आपण ती सुविधा आपण कोकणवासियांना उपलब्ध करून देतोय. सदतीजी म्हणाले की इकडच्या नागरिकांना, इकडच्या पेशंटना रत्नागिरी किंवा मग पनवेल फक्त एखादा स्कॅन करायसाठी जावं लागत होतं. तर देर आहे दुरुस्त आहे, पण अशी ही मशीन आज आपण शिवतेज आरोग्य सेवा संस्था योगिता डेंटल कॉलेजमध्ये उपलब्ध नागरिकांना करून दिलेली आहे. आम्ही इथेच थांबणार नाही आहोत, अजून असे अनेक प्रकल्प आणि अनेक असे इक्विपमेंट सुद्धा आणण्याच्या मार्गावर आपण आहोत. शेवटी कोकणवासियांना एक जगामध्ये ज्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात त्या सुविधा आम्हाला या खेड तालुक्यामध्ये आणायचे आहेत. त्याचा हा एक पहिला उपक्रम आपल्या ठिकाणी आहे
तर मला असं वाटतं की आपली सुद्धा साथ आणि जनतेची साथ आणि पत्रकार बांधवांची साथ मिळावी या संदर्भात म्हणून पुन्हा एकदा मी पूर्ण या कॉलेजच्या सगळ्या जे आमचे कर्मचारी आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगला उपक्रम आज या ठिकाणी सुरू केलेला आहे.